पाऊस यावा यासाठी लोक काय काय करतील याचा काही नेम नाही। म्हणजे उपास तापास, पूजा अर्चा, होम हवन वगैरे पर्यंत ठीक आहे, पण इंदोरमध्ये तर पाऊस यावा म्हणून पुरुषाचं चक्क पुरुषाशीच लग्न लावण्यात आलेलं आहे। नेमकं कारण काय आहे यामागे आणि यामागचं लॉजिक नेमकं काय आहे जाणून घेऊयात। चिरंजीव सखाराम अग्नीला साक्षी मानून 7 फेरे घेतोय, तेही चक्क एका पुरुषासोबतच। नवरदेवाचं नवरदेवाशीच कधी लग्न लागतं का असं यापुढे विचारू नका, कारण इंदोरच्या मुसाखेडीमध्ये चिरंजीव सखाराम आणि चिरंजीव राजेश देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं विवाहाच्या बंधनात अडकलेत। अर्थात हे विचित्र लग्न कशासाठी, तर असं पुरुषाचं पुरुषाशी लग्न लावल्यानं पाऊस येतो म्हणे। हमारे प्रदेश के इंदौर में बिल्कुल बरसात नहीं हो रही, हो भी रही है तो मध्य गति से हो रही है। उसके लिए हमने हमारे दिल में ख्याल आया, मन में ख्याल आया कि कुछ किया जाए, तो क्यों ना हम अपने प्रदेश में पुरुष की शादी करें और इससे बरसात होगी और इन देवता प्रसन्न होंगे। ठीक है सर। आपण तोरणं सजली, दारी मांडव घातलाय, सगळ्या विधी यथासांग पार पडतायत, लोक नाचतायत, खिदडतायत, मजा घेतायत। बाष्पीभवनाची कॉन्सेप्ट सोडा, अल निनोचा प्रभाव अभाव देखील सोडा, मान्सूनच्या वाऱ्याचं लोणचं घाला, पण या सगळ्यापेक्षा लग्नातल्या वराडचा उत्साह तर बघा। इस बात में खास बात तो क्या थी कि बहुत अच्छा अंकल जो भी करते हैं बहुत अच्छा करते हैं, हटके करते हैं, हमेशा जो भी करते हैं बहुत अच्छा अलग करते हैं। वैसे बहुत ज्यादा एंजॉय किया हम लोगों ने और ये अनोखी शादी है। वैसे पुराने लोगों का ये टोटका भी है कि ऐसा यदि होता है तो बारिश होती है और फिलहाल ये किया तो आप देख रहे हैं बारिश हो भी गई है। पुरुषानं पुरुषाशी केलेलं हे लग्न थोडं नाही तर खूपच चमत्कारिक आहे, पण आपल्या देशात पाऊस यावा यासाठी लोक वाटेल ते करतील। आज पाऊस पडावा म्हणून पुरुषाचं पुरुषाशी लग्न करतायत, उद्या पाऊस थांबावा म्हणून यांनी एकमेकांना घटस्फोट दिला नाही म्हणजे मिळवलं। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।